गांधींना भेटले मात्र शरद पवारांना भेटले नाही, एकंदरीत काय सांगाल दौऱ्यात? नेमकं आता आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी हे काय करतात हे दोघांनाच कळत नाही। नेमकं शरद पवार साहेबांनी जी स्तुती केली आहे एकनाथराव शिंदेंची की त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं आहे, यावरून त्यांना लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंची कारकीर्द कुठेतरी अयशस्वी झाली असा शिक्का हा शरद पवार साहेबांनी मारला आहे। त्यामुळे त्या दोघांना आज काही सुचत नसेल म्हणून ते दोघं बसले असतील। महाराष्ट्राची संस्कृती झालेली आहे एकमेकांचा आदर करण्याची, ही संस्कृती अलीकडे कुठेतरी हरवत आहे। तीच शरद पवार साहेब पुन्हा जपण्याचा बहुतेक कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे वापस, मधात तुटला होता। आता पुन्हा जपण्याची संस्कृती जपण्याची संबंध जपण्याची ही परंपरा पुन्हा नव्यानं पवार साहेबांच्या मार्फत सुरुवात झालेली आहे असं मला वाटते, आणि त्यांनी ती जपावी जेणेकरून पुढे पुन्हा चांगला काळ महाराष्ट्राला येईल आणि त्यांना पण येईल। उद्या व्हॅलेंटाईन डे आहे दादा, तर विरोधी पक्ष ज्या पद्धतीने सरकारवर टीका करतात किंवा संजय राऊत म्हणतात, व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी काय त्यांना सल्ला काय झाला की प्रेम जपावं करावं असं म्हटलं जातं बरं? त्यांना प्रेमाची व्याख्याच समजली नाही। 2019 मध्ये त्यांनीच प्रेम तोडलं, त्यामुळे त्यांचा व्हॅलेंटाईन डेचा संबंधच नाही, ते प्रेम करूही शकत नाही। ज्यांनी केलं होतं 29 वर्ष भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर प्रेम केलं होतं, त्या प्रेमाचा त्यांना कधीच अर्थ कळला नाही म्हणून त्यांनी मागच्या वेळेस तोडली होती, त्यांना सल्ला देऊन उपयोग नाही। थँक्यू दादा।